मित्रांनो, जर्मनीतल्या एका 1000 वर्षाहून जुन्या शहरात आज आपण फिरणार आहोत. इथला कासल, इतिहास आणि काही भन्नाट गोष्टी पाहून मी स्वतःच आश्चर्यचकित झालो. चला सुरुवात करूया. हा टूर कलिग्सनीच अरेंज केला आहे, सो शॉर्ट टाईममध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघू शकतो. तर सुरुवात करूया आणि बघूया काय काय आहे. Churches here. I think around about 500 or 900 years. 500 or 900 years. Yeah, it depends on the wall is very old. व्हिडिओची सुरुवात आपण केली आहे नारळपासून. हॅलो गाईस, मी आता आलो आहे सिटी टूरला विथ माय कलीग. A lot of towers around the city. Yes. Every tower has a name, but at the moment I don't know the correct name for this. Okay. Is it a church? This is a church, yes. Okay. And we make differences. We have sometimes Catholic prayers don't have a women's department. सो इथे जॉर्जने आपल्याला सांगितलं की ख्रिश्चन्स 2 टाईपचे असतात आणि त्याचे पण 2 वेगळे चर्च असतात. सो हे माझ्यासाठी नवीन होतं. सो बेसिकली आपण आता सिटीमध्ये आहोत, आपल्याला जायचं आहे कासलला. तर बघूया पुढचा सफर. वाव. सो जॉर्ज मला पिक करायला आला होता आणि माझे अजून 2 कलिग्स मध्ये भेटणार होते. सो ते आता इथेच आहेत या स्पॉटला आणि इथून आम्ही चालत चाललो आहोत कासलच्या दिशेने. पण कासलच्या दिशेने जाताना पण बऱ्याच काही गोष्टी आहेत, आपण ते पाहू. जॉर्ज, प्लीज से हाय. Hi. Hi. Hingehen. Da hoch, da kommen wir. You can see sandstone building. 1900. दिस इज माय कलिग क्रिस्टोफ आणि त्यांनी मी येण्याच्या आधीच प्लॅन केला होता सिटी टूरचा. सो थँक्स टू हिम. You can see here sometimes a lot of breweries. न्यूनबर्ग आणि आसपासचा बावेरिया रिजन हा जर्मनीतला बियर कल्चर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. इथे मिडिवल काळापासून ब्रेविंग चालू आहे, त्यामुळे शहरातील ऐतिहासिक बियर हेरिटेज आहे. खास करून रेड बियर ही ट्रेडिशनल स्पेशालिटी मानली जाते. What has he done? अल्ब्रेक्ट ड्युरर. Albrecht Dürer is an artist. अल्ब्रेक्ट ड्युरर हा जर्मनीतला प्रसिद्ध चित्रकार होता आणि हा त्याचा परिसर आहे. त्याचा रॅबिट आर्ट आणि स्कल्पचर हे जग प्रसिद्ध आहे. Here you can see this is Albrecht Dürer. A few hundred years ago. Here are rabbit. Here are the hands we will bring. These are art from him. And this is a typical rabbit. Yeah, I saw it before. It's modern art, but it's. हा जग प्रसिद्ध ड्युरर रॅबिट आहे, जो न्यूनबर्गची ओळख मानली जातो. ओके. तर मित्रांनो, सिटी टूर झाल्यानंतर आम्ही न्यूनबर्गच्या प्रसिद्ध कासलच्या दिशेने जात आहोत. हे कासल 11व्या शतकात बांधलं आहे आणि एक भव्य इतिहासाचं साक्षीदार आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया कासल कसं आहे आणि त्यामध्ये किती सुंदर दृश्य आहेत ते. ओके. But as you can see here, our buildings are so nice. In summer they have always a lot of festivals here, and they have a very, very interesting, very nice illumination. ओके. There's lights here on the wall and here on the castle. ह्या कॅसलच्या भिंतींनी शेकडो वर्षांचा इतिहास पाहिला For आहे. young people or kids, you can. It's like a hotel. ओके Or hostel. कॅसलच्या शेजारी हॉस्टेल देखील आहे, जिथे आपण स्वस्तामध्ये राहू शकतो. पण आय थिंक ते ग्रुप बुकिंग कन्सिडर करतात That's my किंवा son. स्कूलसाठी They कन्सिडर will करतात. have 1 night or 2 nights in the hostel. आता आम्ही कॅसलच्या टॉपवर आलो आहोत आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी फक्त 7 ते 8 युरोजची फी आहे. आत बघण्यासाठी खूप काही आहे, पण आम्ही उशिराने आलो त्यामुळे आत जाऊ शकलो नाही, कारण बंद होण्याचा टाईम 6 वाजता आहे. इथे एक खूप मोठी विहीरसुद्धा आहे, जिची डेप्थ खूप जास्त आहे आणि ती बघणाऱ्यांना आश्चर्यचकित करते. Here they repaired it a little bit. You can see. It's sometimes, but It can be easily destroyed. It needs some time, but these are very old. Okay. It's very deep here. But Was denn?
Here you can see, I don't know. Horseshoe. Horseshoe. Yeah. And the story is that in the Middle Age, a man he was a little bit criminal. So this is a castle, right? So there must Yeah, be. the king lives here. It was not a king, it was a Kaiser. Or what is it? Was the difference between a king and the Kaiser? 15th or 14th century. Okay. Here, So during Christmas time, this must be very Yeah, also- crowded. very lights, a lot of lights, and also very colorful, Yeah. and sometimes also Christmas trees, Yes. and so Brunnen, schöne Brunnen in German. This is the Baldur's Church, destroyed from a big group. It's a very nice fountain. सो ही आहे न्यूम्बर्ग मार्केट प्लेस आणि इथे एक आपण जी रिंग बघतोय ती फिरवली तर लक मानलं जातं. सो बरेच लोक हे फिरवतात. ह्याची खासियत म्हणजे ती रिंगला काहीच कट नाही आहे आणि त्या ग्रिलला पण काही कट नाही, तरी ती तिकडे फिक्स आहे. Oder? Ja. This coffee is called the cat. कॉल्ड कॅट. Katze. The cat. Nein. Nee, doch nicht. Das ist mir vor. Muss man Barcelona, Finca. ओके. Also very nice. It's an Irish pub. ओके. They put it on the bridge, and you can see here are a lot of possibilities to make such locks here. बट व्हॉट इज द रिझन? It is for, look here, it's for love. Frank and Michaela, they want to fix your love here. Here, a lot of thousands of such locks. The bridge is too heavy, हो. and therefore they made such a या such a सेपरेट प्लेस. या. ne? and put it always remove it from the bridge. ओके. Okay. सो बेसिकली आता आमचं सिटी टूर तर झालं आहे. आम्ही रिटर्न जात आहोत. जाताना देखील काही प्लेसेस बघतोय. जाता जाता एक पिलर मिळाले जिथे खूप छान कोड्स लिहिले होते, बट दॅट वेअर इन जर्मन. सो जॉर्जने मला काही एक्सप्लेन केलं आहे ते कोड्सबद्दल. Germany National Museum. Yeah. See there on the main pillar also written something. Yes. Deutsch, this national unit, Paris, I think it's डिक्लरेशन ऑफ ह्युमन. मित्रांनो, जर्मनीमधील माझ्या प्रवासातील हा एक सुंदर अनुभव होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माझ्या कलिग्सना पुन्हा एकदा मनापासून आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.